2029च्या विधानसभेसाठी आतापासून संघटना बांधणीची गरज असं राज ठाकरेंनी म्हटले। राज ठाकरेंचे मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना हे आदेश। राज ठाकरेंच्या बैठकीत काय आदेश पाहूया। 2029ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच संघटना बांधणीला सुरुवात करण्याची गरज। राज ठाकरेंचे मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना बैठकीत आदेश। प्रत्येक विभागातील पदाधिकाऱ्यांचं संख्याबळ, महिला कार्यकर्त्या आणि तरुण कार्यकर्त्यांबाबत माहिती घ्या। जागा कुठे रिक्त आहेत आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीची माहिती घ्या। मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा यावर मनसे लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं कळतंय। त्यामुळे मनसे आता कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा यावर मनसे आता लवकरच भूमिका जाहीर करणार आहे। तर ठाकरेंची सेना मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार अशी शक्यता आहे। मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार नाही, सूत्रांची माहिती। बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी ठाकरेंची सेना उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। उमेदवार देण्याबाबत आज मातोश्रीवर निर्णय होणार आहे, सूत्रांची माहिती। थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक होणार आहे आणि उमेदवार देण्याबाबत या बैठकीत निर्णय होईल। पौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याबाबत ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आणि वरिष्ठ नेत्यांचं मत। 8 तारखेच्या संध्याकाळपर्यंत मुंबईच्या बाहेर न जाण्याच्या सूचना। 7 फेब्रुवारीला मुंबई मनपाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश। 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत। 11 फेब्रुवारीला 12 वाजता विशेष सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवड केली जाणार। मुंबई पालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेचे 65 नगरसेवक निवडून आले। मुंबई महापालिका निवडणुकीत आता ठाकरे सेना उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे। महायुतीच्या उमेदवाराविरोधात ठाकरे आपला उमेदवार देणार असल्याची माहिती असून यामुळे मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। याच संदर्भात आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे। यात उमेदवार देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवार द्यावा, ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि वरिष्ठ नेत्यांचं मत। 8 तारखेच्या संध्याकाळपर्यंत मुंबईच्या बाहेर न जाण्याच्या नगरसेवकांना सूचना। 7 फेब्रुवारीला पालिकेच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचेही आदेश। ही निवडणूक बिनविरोध होईल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपला उमेदवार उभा करणार? याच्यावरती पक्षात चर्चा होईल। पक्षामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे बसू आणि चर्चा करू। आम्ही सगळे प्रमुख लोक दिल्लीला होतो, कालच आलेलो आहोत। आज उद्याकडे त्यावर माननीय उद्धवजीशी आम्ही चर्चा करू। भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल, विशेषतः मराठी मनासाठी ब्लॅक डे, काळा दिवस असेल। कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली। ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे। मुंबई तेव्हा अजितदादा